तर मैत्रिणींनो, ही आहे आंबाड्याची भाजी आणि ही रानभाजी आहे। तर ही पावसाळ्याच्या दिवसामध्ये रानामध्ये येते। तर आज आपण या रानभाजीची रेसिपी पाहणार आहोत। तर ही आहे पावसाळ्यातील रानभाजी आंबाडा। तर मी अशा पद्धतीने या भाजीचे पानं काढून आणलेले होते। तर आपण आता हे छान असं निसून घेऊया, कारण यावर पावसाळ्यातले असल्यामुळे यावर किडे असतातच। तर अगोदर छान पद्धतीने आपण स्वच्छ करून घेऊ ही भाजीच्या दांड्याही काढून घेऊ आणि स्वच्छ पानं आपण फक्त या भाजीचे काढून घेऊ। तर चला आता भाजी निसू आणि ह्या भाजीचे फायदे आज आपण पाहणार आहोत। ही भाजी आहे आंबाडाची भाजी। तर ही भाजी पावसाळ्यामध्ये रानामध्ये उगवते। तर ही खूप पौष्टिक आणि खूप असे फायदेचे असतात। तर ह्या भाजीचे काय काय फायदे आपल्या शरीरासाठी आहेत तर हे आपण आता पाहूया। चला तर व्हिडिओ संपूर्ण पहा, स्किप न करता। तर अशा पद्धतीने आम्ही ही भाजी एकदम स्वच्छ अशी करून घेतली आणि स्वच्छ पाण्याने ही भाजी खळाखळा धुवून घेतली, कारण यामधले किडे सर्व व्यवस्थित असं धुवून जावे। तर छान अशी ही भाजी धुवून घेतली। तर आंबाड्याची भाजी आंबट चवीची असते। ही चविष्ट तर असते, शिवाय अनेक पोषक तत्वांनी ही परिपूर्ण असते। आंबाड्याच्या भाजीत आपल्याला लोह, विटामिन सी, विटामिन ए, विटामिन B6, कॅल्शियम, झिंक, अँटीऑक्सिडंट यासारखे अनेक पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात। तर गरम पाण्यामध्ये आता ही भाजी आपण टाकलेली आहे आणि इथं मसाला काढून घेतलेला आहे। तर गरम पाण्यामध्ये टाकल्यावर ही भाजी तेव्हाच मऊ मेणासारखी अशी शिजते आणि यामधले पौष्टिक तत्व जाऊ नये, त्यामुळे आपण ही भाजी जास्त शिजून नाही घ्यायची। आता ही भाजी आपल्याला काढून घ्यायची आहे। संपूर्ण भाजी काढून घेतल्यानंतर आपण इथं चिरून घेत आहोत कांदा। तर कांदा खूप छान लागतो या भाजीमध्ये। आणि आता आपण भाजीसाठी कढईमध्ये तेल तापायला ठेवलं। तेल तापल्यानंतर इथं टाकलेले आहे जिरे आणि यामध्येच आपण टाकणार आहोत कांदा। तर हा कांदा छान असा परतून घ्यायचा गुलाबी रंगावर। तर आंबाड्याची भाजी खाण्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो, तसेच वजन आटोक्यात राहते आणि डोळ्याचे आरोग्यही सुधारते। हाडे मजबूत होण्यासाठी मदत होते, केसाचे आरोग्यही चांगले राहते। तर हिमोग्लोबिन ही शरीरातील आपले रक्तातील वाढत असते आंबाड्याच्या भाजी खाण्याने। आणि कुणाला जर लघवीची तक्रार असेल तर लघवी होण्यासही मदत होते। आरोग्यासाठी असे विविध फायदे आंबाडी भाजी खाल्ल्याने होतात। तर ही रानभाजी आहे आणि ही रानामध्ये उगवते। तर आपण कधी कधी ही शेतामध्येही टाकत असतो। तर अशा पद्धतीने आपण ही भाजी आता पिळून घेतलेली आहे, कारण त्यामध्ये जास्त असा अंबूसपणा असतो। तर तो खूपच जास्त आपल्या शरीराला धोकादायकही असतो, कारण तो कुणाला जर मूतखडा असेल तर मूतखडा असणाऱ्यांनी ही भाजी खाऊ नये, कारण त्यांना अजून मूतखड्याचा त्रास होतो आणि या भाजीमुळे अजूनही मूतखडा होण्याची शक्यता असते। तर त्यामुळे याच्यातले पोषक तत्व काही आपल्याला काढून टाकावं लागतात आणि अशा पद्धतीने ही भाजी आपल्याला मोकळी करून घ्यायची। आणि आता आपण छान असा कांदा परतलेला आहे। तर यामध्ये टाकूया मीठ आणि हरभऱ्याची डाळ भिजत घातलेली होती। तर हरभऱ्याची डाळ यामध्ये टाकलेली आहे। तर हरभऱ्याची डाळ घातल्याने खूप छान अशी चव आंबाडीच्या भाजीची लागते। तर तुम्हाला माहिती आहे का आंबाड्याच्या भाजी खाण्याचे फायदे असे आहेत। रक्तदाब नियंत्रण ठेवती ही आंबाड्याची भाजी। तर वाढलेला रक्तदाब कमी करून नियंत्रित ठेवण्यास मदत करते आणि अँटीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात असल्यामुळे वाईट कोलेस्टेरॉल जे आपल्या शरीरात तयार झालेले असतात तर
त्याच्यामुळे जो रक्तदाब शरीरात तयार होतो तर तो नियंत्रित ठेवण्याला आपल्याला मदत होते। तर अशा पद्धतीने आंबाड्याच्या भाजीचे भरपूर असे फायदे आहेत। तर आता आपण यामध्ये मसाला टाकलेला आहे आणि भाजी छान अशी परतवून घेतलेली आहे आणि आता आपल्याला झाकण ठेवून ही भाजी थोड्या वेळ मंद आचेवर परतवून घ्यायची। तर या आंबाड्याच्या भाजीमध्ये लो कॅलरीज डाएट असून अनेक पोषक तत्वे असतात। तर विटामिन, फायबर्स यामध्ये असतात, त्यामुळं आपल्याला वजन कमी करण्यासाठी ही मदत होते। तर आपल्याला जर वजन कमी करायचं असेल तर आहारात नक्की या भाजीचा समावेश करू शकता। तर या भाजीमुळे आपलं वजन आवश्यक कमी होऊ शकतं। आणि आता आम्ही दोघी बसणार आहोत जेवायला। तर बाजरीच्या भाकरी बरोबर आंबाड्याची भाजी खूप छान अशी लागते। तर हे आहे खेडेगावातलं छान असं जेवण। तर या जेवायला सर्वांनी। तर जेवण झाल्यानंतर आज जाणार आहोत शेतामध्ये। तर आज आपल्याला आंबे लावायचे आहे शेतामध्ये। तर आता ऋग्वेद ऋषांग गेलेले आहे शाळेत, तर घरी आम्ही दोघीच आहोत। तर आज म्हटलं चला आता शेतामध्ये जाऊन जशी वृक्षारोपण करूया, कारण पावसाळा सुरू आहे आणि खूप छान असे झाड रोपून जातात। तर चला जेवण झाल्यावर आता जाऊ शेतात। तर आपल्याला आता शेतात हे आंब्याचे रोपं न्यायचे आहेत लावायला। तर छान असे मस्त रोप उगवले आणि हा आंबा पण फुटायला लागलाय। तर कलम केलेला आंबा ही छान असं फुटायला लागलाय। तर इथं बारीक बारीक पानं दिसायला लागलेत आता। आणि आता हे आंबे मी सगळे शेतामध्ये आम्ही आज लावायला जाणार आहोत। सहज कळ्या टाकून दिल्या होत्या, तर मस्त असे आंबे आले बघा। आणि पावसाळ्यात रोपून पण जाते छान। तर चला आता जाऊ आंबे लावायला शेतामध्ये मस्त असे। चाललोय शेतामध्ये। ज्योतीच्या हातात आहे कुदळ। तर आता कुदळीने मस्त खांदून मस्त आळे बिळे करून आंबे लावू, म्हणजे काय होतं पावसाचं पाणी त्याच्यामध्ये थोडंफार साचलं ना। इथं संकेतचे बदक लागले पळायला आता आम्हाला बघून। तर भारी झालेत बदक आता मस्त। तर इथं ज्योतीने पटपट असे अळे खांदून दिलेले होते कुदळीनी। आणि इथं आपल्या विहिरीचं काम सुरू असल्यामुळे जनरेटरचा आवाज खूप असा येत होता, तर त्यामुळे मी आता वाहिश टाकत आहे।
आणि भरपूर असे आंबे आम्ही लावले। तर हे आंबेही आपण अशाच पद्धतीने लावलेले होते। तर आता तुम्ही पाहतात या आंब्याला किती छान असे आंबे येतात। रुवेदृषा या आंब्याच्या झाडावर मस्त असे खेळतात आणि आपल्याला आंब्याच्या दिवसामध्ये भरपूर असे आंबेही खायला भेटतात। तर या मोठ्या आंब्याचाच आंबे या कोया आहेत आणि याच मी टाकलेल्या होत्या अंगणामध्ये। तर त्याच्या अशा पद्धतीने रोप तयार झाले। तर आपण आता लावूया आणि रोजच असं पाऊस येतो त्यामुळे याला पाणी घालायची ही गरज नाही। तर आज सुद्धा खूप असं ढग आलेला आहे आणि खूप असं ऊन चटकतंय। तर आज सुद्धा पाऊस येणार आहे हमखास। तर त्यामुळे आम्ही आता ही वृक्षारोपणाची तयारी केलेली आहे। माझ्या पाठीमागचे जे आंबे आहेत ना ते पण अशाच पद्धतीने लावले होते आणि काय होतं हे रान आहे ना एकदम असे मुरमाटी आहेत त्याच्यामुळे काय उन्हाळ्याच्या दिवसामध्ये चटका बसला का लगेच झाडं जळून जातात। आणि इथं मी नारळाचे झाडं पण लावले होते पण ते सुद्धा जळूनच गेले। उन्हाळ्यात जास्त असा चटका बसतो या रानाला। तर चला आता आपण सगळे आंबे आता हे व्यवस्थित मस्त लावूया इथं बांधाला। दमली तर संपूर्ण आंबे आम्ही लावले होते बांधाला। तर अशा पद्धतीने मोठे मोठे आळे केलेले होते। म्हणजे मोठे आळे केल्यावर काय होतं पावसाचं पाणी त्याच्यामध्ये साचून राहतं। आणि कपाशीच्या कडेने अशा पद्धतीने पांढऱ्या तुरी लावलेल्या होत्या तर त्याही खूप छान अशा आलेल्या आहेत। रोप घ्यावा लागतील। निब्बर जागा आहे तिथं निब्बर। हा खुरप्याने खान थोडं असं। आता किती राहिले आंब्याची रोप इकडंच लावू आता या बांधाला। तर कपाशी छान अशी आलेली आपली मस्त अशी। याच्यात आता इथं मधी हाकलं ना बैल तर तिला माती लागून जाती मस्त होती कपाशी वाढायला पण पटापटा वाढते। घाम झालाय आता घरातून निघालो इतकं ऊन चटकलंय आणि आता एवढे बरेच आंबे होते ते 10-15 रोप असते नाही ना ग। आता हे सगळे फक्त रोपले पाहिजे। आज आहे ना पाऊस यायला पाहिजे मस्त असा पाऊस झाला ना रोपून जातील। दाबून दे ज्योती पण शिकले आंबे लावायची। आता नारळाचे झाडं पण लावणार आहोत बरं का कडी काठानी। तर पावसाळ्यात रोपून जातात झाडं आणि मग खायला भेटतात। आमचे ऋग्वेदृषांक कसे आंब्याच्या झाडावर चढतात मस्त खेळतात आंब्याच्या सावलीला पार्टी करतात। तर ते आंबे ही असेच लावले होते आणि पूर्ण बांधाला आंबे लावले होते पण त्यावेळेस काही आंबे जळून गेले आणि काही 2-4च आंबे चांगले आले। त्याला आंबे पण भरपूर दिवसापासून येतात। तर मी पुन्हा आंबे लावते पण ते रोपत नाही रानचटका घेऊन ते जळून जातात किंवा शेळ्यावाले इकडे चारायला आले का शेळ्या ते आंबे खाऊन घेतात। तर चला आता निघालोय आम्ही घरी। तर इथं एक आहे ना सागरगोट्याचं काटेरी झाड आहे तर आता हे आम्हाला खांदून टाकायचंय आणि याच्या जागेवर आंबा लावायचा आहे। निघालं दम लागलाय मला बघ। आता हेच झाड कितकं मोठं झालं असतं सागरगोटे येते त्याला याच्यावर टाकायचं वरून ती टाकून फेकून। तर आता याच्या जागेवरच आम्ही आंब्याचं झाड लावणार आहोत। तर त्याला खूप असे काटे येतात आणि ते झाड खूप पटापटा असं पावसाळ्यात वाढतं
तर त्याला आम्ही आता काढून टाकले आणि आता याच जागेवर आम्ही मस्त असा एक आंब्याचं झाड आपलं उरलंय, तर हे आंब्याचं झाड आता इथं लावणार आहोत मस्त. तर खूप असं ऊन झालंय आणि आता कसं तरी व्हायला लागलंय, खूप आभाळाचं ऊन. तर आता अशा पद्धतीने सगळे आंब्याचे झाडं आम्ही शेतामध्ये लावलेत, तर बांधालाच लावलेत. आणि आपली कपाशी पण खूप छान अशी वाऱ्यावर डोलत आहे, मस्त झाली कपाशी पण. तर आता फक्त 2 रोपं राहिलेत लावायचे, ते पण आता ह्या तळ्याच्या कडेकडेने आम्ही लावणार आहोत. तर चला तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये. तर आमचं आज झालेलं आहे वृक्षारोपण. तर चला, त्यानंतर या लावलेल्या आंब्याच्या झाडांना आम्ही पाणी टाकलं बादलीने आणि संध्याकाळी खूप असा पाऊस झालाय, तर आपले आंबे रोपावे, तर हीच इच्छा आहे. तर चला तर मैत्रिणींनो, तुम्हीही या पावसाळ्यामध्ये करा अशा पद्धतीने वृक्षारोपण. तर आंब्याच्या कोया आपण दारामध्ये मातीमध्ये टाकल्या ना, तर लगेच त्याचे मस्त असे रोप तयार होतात आणि या रोपांना नंतर आपल्या कलम करून कलमी आंबेही याचे तयार करता येतात. तर अशा पद्धतीने आम्ही आज बांधाला केलेलं आहे वृक्षारोपण. तर चला तर भेटूया पुन्हा.